सोलापूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मदतीची मागणी केली। सोलापूर जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे। याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली। गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदा, खरबूज तसंच गुलाब या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। याचबरोबर भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अद्याप अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले नसल्यानं शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। यासोबतच पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गावरील आयात निर्यात विस्कळीत झाल्यानं शेतीमाल अडकून पडला आहे। व्यापारी खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान अधिकच वाढलं आहे। त्यातच केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे या प्रमुख मागण्या केल्या। तातडीच्या गरज असलेल्या भागात NDRF मार्फत मदत पोहोचवावी, नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी। भाजीपाला आणि फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी। बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपयांचं अनुदान द्यावं। शेतकऱ्यांना डिझेल बॅरलमध्ये देण्यावरील बंदी उठवावी। NCAP फंडातील अनियमिततेची चौकशी करावी। शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी ठामपणे मांडली। गारपीटचा पाऊस झाला आणि त्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालं। त्यात द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदे, खरबूज आणि गुलाब ह्या शेतीचं नुकसान झालं। पण अजूनही सोलापुरात पंचनामे झाले नाही आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्या कारण NDRFच्या माध्यमातून तिथे मदत होणं गरजेचं आहे। आणि मी मागणी करते की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना ताबडतोब त्यांची सरसकट कर्ज माफ़ी उनकी होनी चाहिए, क्योंकि बहुत बड़े पैमाने पे नुकसान हुआ है। जैसा म्हणतात की दुष्काळात 13वां महीना, एक तर ह्या सगळ्या इनकी जो अनाज है, चाहे वो अनार हो चाहे वो प्याज हो, वो सब स्ट्रेट ऑफ हॉर्मुज के इम्पास के वजह से वहाँ पे अटक गए हैं। जो व्यापारी है वो किसानों से खरीद करना नहीं चाह रहे हैं और इसीलिए बहुत बड़े संकट में खास करके हमारा महाराष्ट्र का किसान है। ऊपर से आताच शोभाताई म्हणाल्याप्रमाणे कांद्याची निर्यात सरकारने बंद केल्या असल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान मिळावं अशी मी त्या ठिकाणी मागणी करत आहे। कालच कलेक्टरनी एक प्रशासक काढलं की डिझेल बॅरेलमध्ये जे शेतकरी ट्रॅक्टरसाठी आणायचे ते बंद, त्याच्यावर बंदी काढली आहे, ती उठवावी। आणि NCAPची जी फंड आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात सोलापुरात अनियमितता आहे, ती देखील त्यावर लक्ष केंद्रित करावं अशी मी आपके माध्यम से सरकार को मांग करते हूँ। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसंच झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती गोळा करून ती खासदार प्रणिती शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली।